एका जंगलामध्ये एक हरिण आणि एक कावळा खूप चांगले मित्र होते. एक दिवस हरिण झोपून उठलं आणि कावळ्याला उठवायला गेलं. कावळे भाऊ, तू अजूनपर्यंत झोपलायस? चल उठ बघू. अरे मला झोपू दे, तू एकटाच जा चरायला. हरिण एकटंच चारा खायला निघून जातो आणि मजेत गवत खात राहतो. त्याच मैदानात एक कोल्हीण हरिणाला बघत उभी असते. अरे, हे हरिण तर खूपच स्वादिष्ट वाटतंय, पण ह्याला खायचं तरी कसं? बहुतेक मला ह्याच्याशी मैत्री करावी लागेल. चलाख कोल्हीण डोक्यात हरणाला खायचा विचार करीतच त्याच्या जवळ जाते. कोल्हिणीला बघून हरिण चकित होतो. हरणा, कोण कोण आहेस तू? मी कोल्हीण आहे. ह्या संपूर्ण जंगलात माझा कोणीच मित्र नाही, नातेवाईकही नाही. मी एकदम एकटी आहे. तू माझ्याशी मैत्री करशील का? का? मला एकदम अनाथ असल्यासारखं वाटतं. अच्छा ठीक आहे, तू रडू नकोस. आजपासून आपली मैत्री झाली. चल, मी तुला माझ्या बेस्ट फ्रेंडला भेटवतो. भोळा भाबडा हरिण चलाख कोल्ह्याचा उद्देश माहित नसलेला त्याचा मित्र कावळ्याला तिला भेटायला नेतो. कावळ्या, बघ कोण आलंय ते. हे कोण आहे? ही कोल्हीण आहे. मला मैदानाजवळ भेटली. एकटीच होती आणि माझ्याशी मैत्री करू पाहत होती. तू एका अपरिचिताशी मैत्री केलीस? नाही नाही कावळे भाऊ, मी खरोखरच एकटी आहे. तुमची दोघांची मैत्री बघून मला तुमच्या बरोबर राहावंसं वाटतं आहे. कावळे भाऊ, मी हिच्याशी बोललो आहे. आपण हिच्यावर विश्वास ठेवू शकतो. जर तू म्हणतोयस तर मी मानतो, तरी पण तू सांभाळून राहा. एक दिवस कोल्हीण चलाखीने हरणाला चाऱ्याची लालच देऊन दूर मक्याच्या शेतांमध्ये घेऊन जाते. हरिण मित्रा, चल, आज ना मी तुला एका नवीन ठिकाणी गवत खायला घेऊन जाते. हो, चल जाऊया. अरे वा, इथे तर किती सारी पिकं आहेत. हो, आज तू भरपूर खा. आज तर मेजवानी आहे तुला, आणि मला पण मेजवानी आहे. अरे, ही पिकं कोणी खाल्ली? हे नक्कीच एखाद्या चलाख जनावराचं काम असेल. आज तर मी त्याला पकडीन. एक काम करतो, त्याला पकडण्यासाठी जाळं पसरवून ठेवतो. आज पण भरपूर गवत खाईन. अरे, हे काय? मी तर अडकलो. वाचवा, वाचवा, वाचवा मला, वाचवा, वाचवा. कोल्हीण लगेच त्या जागेवरून पळून जाते, पण कावळा त्याचा आवाज ऐकून तिथे पोहोचतो. हरणा, काय झालं? कोल्हिणीच्या सांगण्यावरून मी इथे गवत खायला आलो होतो, पण जेव्हा मी इथे अडकलो तेव्हा ती मला सोडून गेली. बोलायचं काम नंतर करू, आधी जाळ्यातून बाहेर पडूया. हे जाळं खूपच जाड आहे. माझ्या चोचीने नाही कापलं जाणार. तुला शेताचा मालक येण्याची वाट बघावीच लागणार. त्याने येऊन तुला जाळ्यातून बाहेर काढलं की तू लगेच पळून जा. समजलास? हो. अरे, शेताचा मालक येतोय, तयार राहा. थोड्याच वेळात शेताचा मालक येतो. ओ, तर तू आहेस जो माझ्या पिकांचं नुकसान करतो. आता कुठे जाशील वाचून? आता तुला जाळ्यातून बाहेर काढून चांगलीच अद्दल घडवतो. अरे अरे, पळाला! अरे हरण! पळ मित्रा, लवकर पळ. कंबरड मोडलं रे. अरे बाप रे. अशा प्रकारे कावळ्याने आपल्या मित्राचा जीव वाचवला आणि हे पण शिकवलं की कोणत्याही अपरिचितावर डोळे बंद करून विश्वास नाही ठेवला पाहिजे. हाय, मी आहे शायनी. जर तुम्हाला मला असंच पाहायला आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हो, हा चॅनलही सबस्क्राईब करायला विसरू नका.